आज आपण बनवणार आहोत असा मटण पाया सूप जो उकळतानाही सुगंधही आणि चवीनही थेट धाब्याच्या आठवण करून देतो। एक घोट घेतला की अंगात उकळी येते, थंडी पळून जाते आणि मन म्हणते अरे वा, हाच तो अस्सल मराठमोळा पाया सूप। हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक वाटी भरलेली ऊब, हलकासा मसाल्याची जादुई सुवास आणि घरगुती चवीचा स्पर्श, हा सूप पोट भरतो आणि मन जिंकून जातो। तर हेच सूप आज आपण इथे बनवणार आहोत। तर हे सूप फक्त सूप नसून अंगात ताकद देणारा आणि हाडांना मजबूत ठेवणारा हा सूप आहे। मी इथे मटण पाया घेतलेला आहे। हा गरम पाण्यामध्ये उकळून छान प्रकारे 3 ते 4 वेळा धुवून घेतले आणि आता आपण इथे कुकर मध्ये याला टाकून याची शिट्या करून घेऊया। तर सर्वप्रथम मी इथे कुकर मध्ये हे पाया आपण टाकूयात आणि त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून इथे हळद टाकलेली आहे आणि 1 टीस्पून इथे मी मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे आपण अद्रक लसूणचा पेस्ट टाकले आणि हे गॅसवर ठेवायचे आहे आणि त्याला आपण छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे छान। त्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल टाकायचा। तेलामध्ये हे जे पाया आहे ते छान प्रकारे आपण इथे भाजून घ्यायचे आहे। तेलामध्ये थोडा वेळ 5 मिनिट याला फ्राय करून घेऊयात। त्यानंतर इथे आपण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिट याला असंच झाकण न लावता शिजवून घेऊयात। त्याच्यानंतर आपण एक उकळी आल्यानंतर याला झाकण लावून ठेवायचे। त्यानंतर इथे आपल्याला 8 ते 10 शिट्ट्या करायच्या आहेत, कारण पाया हा लवकर शिजत नाही, त्यामुळे 8 ते 10 शिट्ट्या तुम्ही इथे करायच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे 10 शिट्ट्या केलेले आहेत। तर हा आपला जो पाया सूप आहे तो एकदम छान प्रकारे शिजलेला आहे। हा पाया सूप थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक आहे, अंगाला एकदम छान अशी ताकद देणारा आणि तसेच हाडापर्यंत ऊब देणारा एकदम चविष्ट असा पाया सूप हा आपला आहे। तर फ्रेंड्स, असा झाला आपला खमंग, दमदार आणि गावाकडच्या सुगंधाने भरलेला मटण पाया सूप। ही एक वाटी फक्त सूप नाही, थंडीचा उपाय आहे, भूक शांत करणारी दवा आहे आणि घरातल्यांना सगळ्यांना वा म्हणणारा एक जादुई घोट आहे। तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही हा गरम ऊब देणारा आणि थंडीतील गोड साथ आणि घरातल्यांना हेल्दी ठेवणारा ही एक डिश आहे, मटण पाया सूप, जे आज आपण इथे बनवलो आहोत। मटण पाया सूप जर तुम्हाला अशा प्रकारे बनवायचा असेल तर ही सर्वात सोपी पद्धत आहे, तुम्ही ही बनवू शकता। तर हा मटण पाया सूप एकदा तुम्ही नक्की करून पहा, सर्वांना चाखवा आणि सर्वांना खुश करा। आणि हो, अशीच झणझणीत आणि दिलखुश रेसिपी आणू का पुढची? त्यासाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी पुन्हा मिळते, तोपर्यंत बाय बाय।